प्रभु को धन्यवाद, क्योंकि सारा वैभव प्रतिष्ठा महिमा उसी का है। इस वक्त लेसन वर्शिप के बाद हम वचन की ओर मुड़ेंगे। आज का वचन हमारे लिए मिस अंजलिना गौली हमारे लिए लाएंगी। मैं उनसे विनती करूँगा कि परमेश्वर वचन हमसे बात। प्रेज लॉर्ड सर्वांना। आज पवित्र भवनात आपण सर्व परमेश्वराची स्तुती आराधना करण्यासाठी एकत्रित झालो। आज आपण हा विश्वास करतो का की परमेश्वर आपल्या मध्यस्थी आहे? जर आपण विश्वास करतो तर त्या जिवंत परमेश्वराची एक आदर, एक सन्मान म्हणून आपण त्याच्यासाठी एक जोराने टाळे वाजवू शकतो। सर्वप्रथम मी जीवित परमेश्वराला धन्यवाद देते की त्यांनी हे सगळ्यात सन्मानाची गोष्ट आहे की ज्या चर्चमध्ये मी लहानाची मोठी झाले आणि इतक्या वर्षानंतर मला ही संधी परमेश्वराने दिली की त्याचं जे जिवंत वचन आहे मी आपल्यासोबत शेअर करू। वचनाकडे जाण्यापूर्वी आपण प्रार्थना करूया। धन्यवाद 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 देते माझ्या बाबा। पुन्हा एकदा प्रभू, तू आम्हा सर्वांना तुझ्या पवित्र भवनात एकत्रित केला आणि माझ्या बाप्पा, तुझं वचन म्हणते जिथे दोघे किंवा तिघे आहेत त्यांच्या मध्यस्थी मी आहे। प्रभू, आज तू आमच्या मध्यस्थी आहेस, आमचा विश्वास आहे आणि जे स्तुती आराधना आतापर्यंत आम्ही केलं ते तू मान्य केलंस। आणि प्रभू, आज तुझं वचन सांगत असताना मी नाही माझ्या बाप्पा तर तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू मला चालव, जेणेकरून माझ्या बाप्पा तुझं वचन प्रत्येकाचा अंत करण्यात ते रुजल्या जाऊन सहाय्याने मदत कर। आणि हे वचन प्रभू आमच्या सर्वांच्या जीवनासाठी आशीर्वादित होऊन 100 पटीने फळ आणून सहाय्याने मदत कर। प्रार्थना तारणाऱ्या नासरी येशू ख्रिस्ताच्या नावाने केले म्हणून आमेन। आजचं वचन आपण पाहूया। उत्पत्ती याचा 4था अध्याय 1 ते 15 वचन आपण ऐकलंय। पुन्हा मी एकदा ते वाचेन। उत्पत्ती 4थ्या अध्यायामध्ये परमेश्वराने काईन आणि हाबेल या 2 भावाविषयी सांगितलेलं आहे आपल्याला। आणि विशेष करून ह्या अध्यायामध्ये आपण पाहतो की जे अर्पण काईनाने व हाबेलाने परमेश्वराकडे आणलं होतं त्याचा स्वीकार झाला का नाही, झाला तर का झाला आणि नाही झाला तर का नाही झाला, ह्या 2 गोष्टी आपण पाहूया। वचन आपण ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे, तरी मी वाचते। उत्पत्ती 4था अध्याय, काईन आणि हाबेल। आदामाने आपली स्त्री हवा हिला जाणिले, ती गर्भवती होऊन तिने काईनास जन्म दिला। ती म्हणाली, परमेश्वराच्या सहाय्याने मला पुरुष संतान लाभले आहे। नंतर तिने त्याचा भाऊ हाबेल यास जन्म दिला। हाबेल मेंढपाळ झाला आणि काईन शेतकरी झाला। काही काळ लोटल्यावर असे झाले की काईनाने परमेश्वराला शेताच्या उत्पन्नापैकी काही अर्पण आणले। हाबेलाने आपल्या गर्भातील प्रथम जन्मलेल्यातून म्हणजे त्यातल्या पुष्टातून काही अर्पण आणले। परमेश्वराने हाबेल व त्याचे अर्पण याचा आदर केला, पण काईन व त्याचे अर्पण यांचा त्याने आदर केला नाही। म्हणून काईन संतापला व त्याचे तोंड उतरले। तेव्हा परमेश्वर काईनास म्हणाला, तू का संतापलास आणि तुझे तोंड का उतरले? तू बरे केले तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? पण तू बरे केले नाही तर दाराशी पाप टपूनच आहे, याचा रोग तुझवर आहे, करिता तू त्यास दाबात ठेव। मग काईनाने त्याचा भाऊ हाबेल याच्याशी बोलणे झाले आणि असे झाले की ते शेतात असता काईनाने आपला भाऊ हाबेल याचवर चालून जाऊन त्यास ठार केले। मग परमेश्वराने काईनास विचारले, तुझा भाऊ हाबेल कोठे आहे? तो म्हणाला, मला ठाऊक नाही, मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे? तो म्हणाला, तू हे काय केले? ऐक, तुझ्या भावाचे रक्त भूमीतून मजकडे ओरड करीत आहे, तर आता
हातून तुझ्या भावाचे पडलेले रक्त प्राशन करण्यास ज्या भूमीने तोंड उघडले आहे तिचा तुला शाप आहे. तू जमिनीची मशागत करशील तेव्हा ती यापुढे तुला आपले सत्व देणार नाही. तू पृथ्वीवर परागंदा व भटकणारा होशील. तेव्हा काहीन परमेश्वरास म्हणाला, हा माझा दंड मला सोसवणार नाही, इतका भारी आहे. पहा, या जमिनीवरून तू मला आज हाकून दिले आहे. मी तुझ्या दृष्टीपुढून लपलेला असेन. मी पृथ्वीवर परागंदा व भटकणारा होणार आणि ज्या कोणाला मी सापडेन तो मला ठार करेल असे होईल. परमेश्वर त्यास म्हणाला, तर मग जो कोणी काईनास ठार मारेल त्याचा 7 पट सूट घेण्यात येईल. आणि काईन कोणाला सापडल्यास त्याने त्याला मारू नये म्हणून त्याला परमेश्वराने खून नेमून दिले. या अध्यायामध्ये आपण एक गोष्ट पाहतो, काईन आणि हाबेल हे 2 भाऊ आदाम आणि हवाचे लेकरं होते. ज्यावेळेस हाबेल आणि काईन हे दोघेही आपले अर्पण घेऊन आले. हाबेल हा मेंढपाळ होता आणि काईन हा शेतकरी होता. विचार करण्याची गोष्ट आहे, दोघांनाही परमेश्वरानेच निर्माण केलं, तसं आपल्याला सदृश्य. मग ह्यात फरक काय होता की काईनाचा हाबेल परमेश्वराने स्वीकारला नाही आणि हाबेलाचं अर्पण स्वीकारलं. ह्याच्यात एक गोष्ट अशी आहे, ज्यावेळेस आपण वचन पाहतो 4थं वचन, हाबेलाने आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्यातून म्हणजे त्यातल्या पुष्टातून काही अर्पण आणले. परमेश्वराने हाबेल व त्याचे अर्पण याचा आदर केला, पण काईन व त्याचे अर्पण याचा त्याने आदर केला नाही. का? परमेश्वराची कृपादृष्टी आम्हा सर्वांवर एकसारखी असते. आज आपण सगळेच उठलो, सगळेच त्याच्या पवित्र भवनात आलो. असं नाही की कुणावर सूर्योदय झाला नाही. आम्हा सर्वांवर एकच सूर्याने उदय केलेला आहे. आज आपण एकत्रित आहोत, ह्याच्यापेक्षा भाग्याची गोष्ट कोणतीही नाही आपल्यासाठी. काईनाचा अर्पण परमेश्वराने स्वीकार का केला नाही? याचं कारण कोणी सांगेल का? एक वचन मी वाचू इच्छिते इथे, मत्तई ह्याचा 13वा अध्याय, मी वाचते 36 ते 43. निधनाच्या दृष्टांताचा स्पष्टीकरण. नंतर तो लोकसमुदायास निरोप देऊन घरात गेला. तेव्हा त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, शेतातल्या निधनाच्या दाखल्याची आम्हास फोड करून सांगा. दाखले हे परमेश्वर येशू जेव्हा सांगायचा, त्या दाखल्यांचा समजण्याचा जो अर्थ होता तो फक्त शिष्यांना होता. कारण येशू स्वतः म्हटला, जेव्हा शिष्य विचारतात की तू दाखल्यात का बोलतोस, तर येशू उत्तर देतो की स्वर्गाच्या राज्याचे जे रहस्य आहे ते फक्त शिष्यांना माहिती आहे आणि त्यांनाच ते कळणार. त्यावेळेस हा दाखला दिलेला आहे. त्याने उत्तर दिले की चांगले बी पेरणारा हा मनुष्याचा पुत्र आहे. शेत हे जग आहे. चांगले बी हे राज्याचे पुत्र आहे. निधन हे त्या दुष्टाचे पुत्र आहे. तो पेरणारा वैरी हा सैतान आहे. हे बी कधी पेरण्यात आलं? कधी विचार केलाय आपण? मनुष्याच्या पुत्राने जेव्हा बी पेरलं शेतामध्ये, त्याच वेळेस शैतानाच्या दूतांनी देखील येऊन तिथं बी पेरलेलं आहे. ते पेरणारा वैरी हा सैतान आहे. कापणी ही युगाची समाप्ती आहे आणि कापणारे ते देवदूत आहेत. बी हे त्यावेळेस पेरलं ज्यावेळेस आदाम आणि हवा एदेन बागेत होते. ज्यावेळेस सैतान हवेला येऊन भुरळ पाडतो. आपण कशाने बनवलेले आहोत? मातीने. ज्यावेळेस सैतान हवेला भुरळ पाडतो की या झाडाचं फळ खाल्ल्यावर काही नाही होणार, चांगलं आणि वाईट हे तुम्हाला कळणार आणि तुम्ही स्वतः परमेश्वराचा समान होणार, आणि ती त्याच्या गोष्टीत येते. आणि त्यावेळेस हा जो सैतानाचा दूत आहे ते बी हवेच्या अंतःकरणात तो पेरून गेला. ज्यावेळेस हे बी पेरण्यात आलं हवेच्या अंतःकरणात, त्यावेळेस काय होतं? पुत्राचे जे गुण आहेत किंवा शैतानाचे काय गुण आहेत हे आपल्याला माहिती आहे. रागणे हे कुणाचा गुण आहे? आपल्या चेहऱ्याची मुद्रा जेव्हा उतरते
त्यावेळेस काय होतं, आपल्याला खुशी होते का राग येतो? काय प्रतीक आहे? चेहऱ्याची मुद्रा उतरना म्हणजे अपने चेहरे के जो एक्सप्रेशंस हैं वो अगर चेंज हो जाते हैं तो इसका क्या मतलब है? खुशी झाल्यावर माणूस हसतो आणि राग आल्यावर त्याला काय होते, म्हणजे त्याच्या चेहऱ्याचे सगळे हावभाव सगळे बिघडून जातात. माणसाला पाहिलं कीच लक्षात येते की ह्याला राग आलेला आहे. हे कुणाचे गुणधर्म आहेत? ज्या सैतानाने हवेच्या हृदयात जे बी पेरलं होतं त्याचं हे प्रतीक आहे, त्याचं हे एक एक्झाम्पल आहे. आणि ज्यावेळेस ते फळ खाल्ले, बरं आणि वाईटाचं ज्ञान आल्यावर मग त्यांनी का लपायला पाहिजे? ज्यावेळेस परमेश्वराने त्याला विचारलं की तू कुठे आहेस, तो लपलेला होता. का तर त्याला लक्षात आलं की मी नग्न आहे. फळ खाल्ल्यावर जेव्हा ज्ञान आलं त्यावेळेस त्यांनी आपली चूक का कबूल केली नाही? चांगलं ज्ञान आल्यावर सुद्धा आपण आपली चूक काय केली? झाकून ठेवली ना. हे काय आहे? पाप आहे. आणि भीती जेव्हा आपण लपतो ह्याचा अर्थ काय? आपण कुणाकडून लपतो ह्याचा अर्थ भीती आहे ना. भीतीचा आत्मा परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे का? नाही. धैर्याचा आत्मा दिलेला आहे. मग ही भीती कुठून आली? ज्यावेळेस आपण परमेश्वराची आज्ञा मोडली त्यावेळेस आपल्या मनात भीती निर्माण झाली. आणि ज्या भीतीच्या पोटी आदम आणि हवा बागेमध्ये झाडाच्या मागे लपले होते तीच भीती इथे आहे. आता जे आपण मत्त्यामध्ये वाचलं ते बी कसं गव्हासोबत निधनही उगू द्या म्हणतो परमेश्वर. गव्हाची कापणी आत्ताच करू नका, त्यांनी म्हणजे निधनाला आत्ताच काढू नका. कदाचित जर आपण ते निधन आत्ता काढलं तर ते चांगलं जे गहू आहे ते पण उपटण्यात येईल. 39 वचन, ते पेरणारा बैल हा सैतान आहे, कापणी व युगाची समाप्ती आहे आणि कापणारे हे देवदूत आहेत. तेव्हा असे निधन गोळा करून अग्नीत जाळतात तसे युगाच्या समाप्तीत होईल. मनुष्याचा पुत्र आपल्या दूतांना पाठवेल आणि ते सर्व अडखळविणाऱ्यांना व अनाचार करणाऱ्यांना त्यांच्या राज्यातून जमा करून त्यांना अग्नीच्या भट्टी टाकेल. तेथे रडणे व दात खाणे चालेल. तेव्हा नीतिमान आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील. ज्याला कान आहे तो ऐकू. ज्यावेळेस कायनाने आपलं अर्पण आणलं त्यावेळेस परमेश्वराने त्याला विचारलं, काय म्हणलं? एकतर अर्पण स्वीकार केला नाही परमेश्वराने. 6 वचन म्हणतो, तेव्हा परमेश्वर कायनास म्हणाला, तू का संतापलास? स्पष्ट त्याच्या चेहऱ्यावर राग दिसून येत होता. राग हे कुणाचं गुणधर्म आहे? बी पेरलं गेलं ना. आपल्याला चांगलं आणि वाईट कळायचं ज्ञान आल्यावर देखील आपण वाईटाचा जास्त आवड करतो, चांगल्याची आवड नाही करत. ज्यावेळेस परमेश्वर त्याला विचारला की तू का संतापलास आणि तुझे तोंड का उतरले ह्याचा अर्थ काय? चेहरा पूरा उसका चेंज हो गया. तेव्हा परमेश्वर कायनास, तू बरे केले तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? पण तू बरे केले नाही तर दाराशी पाप टपूनच आहे. हे खूप महत्त्वाचा शब्द इथं वापरलेला आहे. जर तू बरे केले नाही तर दाराशी पाप टपून म्हणलेला आहे का टपूनच म्हणलेला आहे? टपूनच आहे. म्हणजे ठाम आहे तू तिथं, तू तिथून हलणार नाही. आणि तू कुणाची वाट पाहतोय? आपलीच वाट पाहतोय ना. त्यावेळेस मग कायनाने त्याचा भाव हाबेल याच्याशी ज्यावेळेस परमेश्वराने त्याचा अर्पण स्वीकार केला नाही त्यावेळेस त्याला काय आला? राग आला. कशाचा राग आला? माझा अर्पण स्वीकारलं नाही ह्या गोष्टीचा त्याला राग कमी आला. त्याला राग कोणत्या गोष्टीचा आला की माझ्या भावाने जे अर्पण आणलं ते त्याने स्वीकारलं आणि माझं अर्पण त्यांनी स्वीकारलं नाही. ह्या गोष्टीचा कायनाला खूप जास्त राग आला. बघा, एक एक स्टेप शैतान रागाचा कसा वाढवतो. पहिले तो त्याचे आईवडील लपले, त्याच्यानंतर त्याला राग आला त्याच्या लेकराला कायनाला राग आला की माझं अर्पण स्वीकारलं नाही. याचा राग नाही तर माझं अर्पण न स्वीकारता माझ्या भावाचं अर्पण स्वीकारलं. हे काय झालं? द्वेष. किती प्रकार आहेत. एक एक स्टेप म्हणजे जसं पीक वाढतं ना, गहू जसं वाढायला लागलं तसं निधनही
वाढतंय. रागाचा एक एक स्टेप शैतान, रागाचा एक एक गुण शैतान कायनामध्ये ठुसून ठुसून भरायला लागला. तो द्वेष केला तो त्याने त्याचा भावाचा, आणि द्वेष इतक्या कोपापर्यंत त्यांनी द्वेष केला की तर वचन म्हणते 8व्या वचनात, मग कायनाने त्याचा भाऊ हाबेल याच्याशी बोलणे झाले. आणि असे झाले की ते शेतात असतात, कायनाने आपला भाऊ हाबेल याचवर चालून जाऊन कसं चालून गेला? चालून जाऊनचा अर्थ काय? हळूहळू गेला. रागात आल्यावर आपण हळूहळू जातो का? थांब, मी हळूहळू येतो तुझ्यावर. कसा जातो आपण? चालून गेला. एकदम तो राग, तो द्वेष इतक्या प्रमाणात वाढला होता त्याचा की त्याने त्याच्या भावाचा काय केला? तिथं वध केला, हत्या केली, त्याला संपून टाकलं. रागाचा एक पारा ज्याला आपण म्हणतो, एक स्टेज कुठपर्यंत आहे? इतका त्याच्या मनात राग भरला की त्याने आपल्या भावाचा अंतच करून टाकलं, तिथं जीवा मारून टाकला. हे जेव्हा होत आहे सर्व, त्यावेळेस परमेश्वर पाहिला नसेल का? परमेश्वरला दिसलं नाही का? सगळं दिसलं. परमेश्वर पाहायला लागला. हाबेलाचा अर्पण का स्वीकार केला? त्याचा अर्थ असा आहे, इब्रीमध्ये ना, इब्री भाषा जी पहिली भाषा येशूची भाषा आहे, इब्री भाषेमध्ये हाबेल एच्या जागी हे वापरलेलं आहे. 119 स्तोत्र जो आहे ना, ते सगळे इब्री भाषेचे अल्फाबेट्स आहेत, मुळाक्षरे आहेत. देवाला भिवून चालणारा हेबेल, त्याचा नावाचा अर्थ देवाला भिवून चालणारा. आणि कायनाचा अर्थ इब्रीमध्ये जर पाहिलं आपण, इंग्रजीमध्ये जसा पी लिहितो, पण पीचं ते जॉईंट येतं अर्धा रोड, ते जॉईंट नाही, थोडंसं दूर आहे, त्याला कोफ म्हणतात. 3 अक्षरामध्ये कायनाचं नाव येतं इब्रीमध्ये. कोफ, याद आणि नून, ह्या तिन्हीचा खूप प्रत्येक अक्षराचा वेगळा अर्थ आहे आणि खूप डीप मिनिंग आहे, आणि त्याचे नंबर्स आहेत. कोफ पहिला अक्षर कायनाचा, दुसरा अक्षर याद आणि तिसरा अक्षर नून. कोफ याचा अर्थ असा होतो की आपण कुणाला तरी फॉलो करतोय. पी कसं दिसतो? डोकं, मागचं जे डोकं राहतं ना, आपल्यासमोर एक व्यक्ती आहे तर त्याचं मागच्या भागाचं आपल्याला काय दिसणार? डोकं दिसणार. एखाद्याला आपण फॉलो करतोय, आणि इथं कायन कुणाला फॉलो करत होता? शैतानाला फॉलो करत होता. याद ह्याचा अर्थ हात आहेत, जे 10 आज्ञा परमेश्वराने दिलेले आहेत आणि ज्या येशूच्या हातावर खीळ ठोकण्यात आले. याद ह्याचा अर्थ हात होतो, आणि नून ह्याचा अर्थ जीवन होतो. काईन शैतानाला फॉलो करत, त्याच्या दोन्ही हाताचा उपयोग करत त्याचा भाऊ हाबेल याचा जीवाला संपवतो. काहींचा अर्थ आहे की जीवनाला संपवणे. आणि हे सगळं परमेश्वर पाहत होता. ज्यावेळेस काहीन शेताला यायचा जायचा त्यावेळेस तो पाहत नव्हता का तो काय करतोय, कसा उठणं, बसणं, बोलणं, वागणं, कुणाशी भेटतोय, काय नाही. त्याचे कुठंतरी संपर्क शैतानाशी यायचे. त्याच्यासाठीच त्याला परमेश्वराने ताकीद दिली, तू जर बरं केले असते तर तुझी मुद्रा बरी असती का नाही. पहा, त्याचा रोग तुझवर आहे, म्हणून तू त्याला दाबात ठेव. परमेश्वराने आता त्याला वॉर्निंग पण दिली आणि संधी पण दिली. कशाची? म्हणजे तो तुझ्यावर कंट्रोल करू पाहतोय, तर त्याच्या कंट्रोलमध्ये तू जाण्यापेक्षा तू त्याला तुझ्या कंट्रोलमध्ये ठेव. एक्झाम्पल म्हणून परमेश्वराने पहिलेच त्यांना वॉर्न केलं कायनाला, तरी पण त्यांनी काय केलं? ऐकला नाही. ऐकला असता तर कदाचित ते थांबला असता. आणि हाबेल हा परमेश्वराला भिवून चालणारा होता, त्याची स्तुती महिमा करणारा होता. आणि जर आपण पाहिलं मेंढपाळाचा अर्थ काय, तर आपण स्तोत्र 23 मध्ये आपण सगळ्यांना मुखपाठ असेल, 100% इथं जेवढे पण आहेत ना सगळ्यांना स्तोत्र 23 मुखपाठ असेल असं मला वाटते. काय आहे, कोणी वाचेल का? मेंढपाळाचा अर्थ काय आहे आपण स्तोत्र 23 मध्ये पाहतो.
कशा प्रकारे तो आपल्या मेंढरांना चालतो आणि आपण आपला मेंढपाळ कुणाला म्हणतो? माहित द्या ना सिस्टरांना. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. जर परमेश्वर माझा मेंढपाळ आहे तर मला काय उणे पडेल का? हाबेलला काय उणे पडले का? नाही. समोर तो मला हिरव्यागार कुरुणात बसवितो, तो मला संत पाण्यावर नेतो, तो माझा जीव ताजा तवाना करीतो, तो आपल्या नावासाठी मला नीती मार्गाने चालवितो. त्याच्या नावासाठी तो काय करतो? आपल्याला नीतिमान त्या मार्गावर चालवतो. मृत्यूछायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. कुठे? मृत्यू छाया. त्यावेळेस देखील मी भिणार नाही, कारण आपल्या बरोबर कोण आहे? परमेश्वर आहे. मग भियायचं कारणच नाही. जिथं परमेश्वर आहे तिथं भीती राहणार नाही, आणि जिथं परमेश्वर नाही तिथं सैतानाचा दूध जो बी पेरलेला आहे तिथं बरोबर आपल्याला भीती वाटणार. पुढे तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. तू माझ्या शत्रूच्या देखत माझ्या पुढे ताट वाढितोस. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करीतोस. माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दयाही लाभतील. आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दयाही लागतील. आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन. परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन. इब्रिकरास पत्र याचा 11वा अध्याय 4 वचन मी तुम्हासाठी वाचते. विश्वासाने हाबेलाने काईनापेक्षा अधिक चांगला यज्ञ देवाला दिला. चांगला म्हणलेला नाहीये तर अधिक चांगला यज्ञ देवाला दिला, जेणेकरून तो नीतिमान आहे अशी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली. ती साक्ष देवाने दानांच्या वेळी दिली, आणि तो मेला असूनही त्या विश्वासाच्या द्वारे अद्यापही बोलत आहे. आणि हाबेल हा परमेश्वराला भिवून चालणारा होता. पण काईन जे अर्पण त्याने काईनाने आणलं ते कसं आणलं? हाबेलाने आणलेलं यज्ञ कसं आहे म्हणते? चांगला यज्ञ, अधिक चांगला. याचा अर्थ काईनाने कुठंतरी त्याची संगती सैतानाबरोबर झाली. तो त्याला बोलत असेल, त्याच्यासोबत टाइम थोडासा स्पेंड करतच असेल ना. त्याला राग आला. ह्याचा अर्थ काय की तो शैतानाच्या आहारी गेला, आणि त्याचा राग इतक्या विकोपाला गेला की त्याने आपल्या भावाचा वध केला. एक वचन आणखी इथं वाचू इच्छिते मी. रोमकरास पत्र ह्याचा 10वा अध्याय 16 आणि 17. तथापि सुवार्ता सर्वांना मान्य झाली असे नाही, यशाया म्हणतो. त्यावेळेस परमेश्वर काईनाला आणि हाबेलाला दोघांनाही चालवत होता, बरोबर चालवत होता. सुवार्ता दोघांनाही माहीत होती, पण काईनाने ती कशी केली? जपून ठेवली. त्याच्या भयामध्ये, त्याच्या आज्ञामध्ये तो चालला. पण काईन तसं चालला नाही. हाबेल बरोबर त्याच्या भयात चालला. हे प्रभू, आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे? याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाद्वारे होते. या प्रकारे हाबेल त्याच्या वचनात होता, त्याच्या भयात होता, त्याची सुवार्ता तो ऐकून होता, म्हणून तो नीतिमानाने चालत होता. पण काईन हा त्याच्या संगतीमध्ये नव्हता, आणि जे यज्ञ त्यांनी आणलं, जे अर्पण त्यांनी आणलं ते परमेश्वराने नाकारलेलं आहे. नाकारल्यावर पण ज्या प्रकारे परमेश्वर कायनाला बजावित होता की तू पाप करू नकोस, त्याला तुझ्या ताब्यात ठेव, तू त्याचा रोग तुझवर आहे करिता तू त्याला तुझ्या ताब्यात ठेव, त्याच्या कंट्रोलमध्ये तू जाऊ नको, तर त्याला तुझ्या कंट्रोलमध्ये आण. तरी पण काही ऐकला नाही, आणि शेवटी असं झालं की त्याने त्याच्या भावाला मारलं. आपण पण आज बरं आणि वाईटाचं फळ खाऊन आपल्याला पण चांगलं ज्ञान आहे, तरी पण आपण काय करतो? चुकावर चुका करतो. आज आपल्यासाठी पण हे उदाहरणच आहे की पाप दाराशी टपून आहे का नाही? त्याच्यासाठी
एकच इथं म्हणू इच्छिते मी की ज्या प्रकारे हे बी शैतानाने आपल्यामध्ये पेरलेलं आहे, जर त्याला कंट्रोल करायचं असेल तर देवाचं जे पवित्र वचन आहे त्याचं मनन करणं, त्याच्या आज्ञा पाळणं, त्याच्या सानिध्यात चालणं. ज्यावेळेस आपण असं करू तर त्याच्या कंट्रोलमध्ये आपण जाणार नाही, तर त्याला आपल्या कंट्रोलमध्ये आपण ठेवू. आणि ज्या वेळेस पण आपण आराधना करू त्यावेळेस संपूर्ण अंतःकरणाने केलं पाहिजे, तरच ती आराधना स्तुती परमेश्वर स्वीकारतो. कारण वचन म्हणते त्याच्या उपासकांनी त्याची आराधना सत्याने व आत्म्याने केली पाहिजे. आणि 15वं वचन, ज्यावेळेस आदाम फळ खाल्ला आदाम आणि हवेने, त्यावेळेस ते काय केले, लपले होते. आणि इथं 14 वचनामध्ये 4थ्या अध्यायाच्या पुन्हा काय म्हणतो, पहा या जमिनीवरून तू मला आज हाकून दिले आहे, मी तुझ्या दृष्टीकडून लपलेला असेल. म्हणजे तो काय केला, लपला. इथं पाप करणारा व्यक्ती बरोबर लपतो. आणि कुणापासून लपतो, तो परमेश्वरापासून लपतो. हे आपल्या मनाची एक गोष्ट आहे, पण असं नाही आहे. आपण कुठे बसलेले असो, आपण जे पण करतो तो परमेश्वर पाहत आहे. आणि ज्या ह्याच्याने परमेश्वर म्हणतो की तो दाराशी टपून आहे. एक वचन इथं मी वाचू इच्छिते, कारण हाबेल आणि काईन हे दोघं जेव्हा अर्पण घेऊन गेले त्यावेळेस ते परमेश्वराचे किती जवळ असतील, स्वर्गाच्या मध्ये प्रवेश असेल ना त्यांना, किती जवळ असतील ते. पण एका पापामुळे, एका चुकीच्या गोष्टीमुळे आज तो परमेश्वरापासून देखील लपलेला आहे. कोण, काय लपून बसला आहे. आणि ज्यावेळेस परमेश्वर म्हणतो की दाराशी पाप लपून आहे, इवन परमेश्वर सुद्धा त्याचं नाव नाही घेत. इथं पाप म्हणून वापरलेला आहे शब्द. परमेश्वर सुद्धा शैतानाचं नाव नाही घेत. पहा पाप दाराशी टपून आहे. तर आपण आज आपल्याला चांगलं आणि वाईट कळत असताना देखील आपण मॅक्झिमम आपल्या जीवनामध्ये वाईट गोष्टी करतो, वाईट गोष्टींच्या आहारी जातो, त्याच्या संगतीत राहतो. आपण चांगल्या गोष्टी समजत असताना देखील आपण ते करत नाही. सिच्युएशन अशी केलेली आहे ना आजच्या तारखेमध्ये, आपण जो परमेश्वर कायनाला म्हणतो की पाप दाराशी टपून आहे, त्याला दाबात ठेव. आणि सिच्युएशन अशी रिव्हर्स आणली आपण की प्रगटीकरण ह्याचा 3रा अध्याय 20व्या वचनमध्ये येशू काय म्हणतो, प्रगटीकरण ह्याचा 3रा अध्याय 20वं वचन काय म्हणतो, पहा मी दाराशी उभा आहे व दार ठोकीत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडेल तर मी त्याच्याजवळ आत जाईल व त्याच्याबरोबर जेवीन आणि तो माझ्याबरोबर जेवीन. दोन्ही वचन वाचत. मी जसा विजय मिळवून आपल्या पित्याबरोबर त्याच्या राजसनावर बसलो तसा मी विजय मिळवितो, त्याला मी आपल्या राजसनावर आपल्याबरोबर बसू देईन. आत्मा मंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐको. उत्पत्तीमध्ये आपण पाहिले की परमेश्वराने कायनाला ताकीद दिली की पाप दाराशी टपून आहे. आणि इथं येशू म्हणतो, पहा मी दाराशी उभा आहे, दार ठोकीत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडेल तर मी त्याच्याजवळ आत जाईन व त्याच्याबरोबर जेवीन आणि तो माझ्याबरोबर जेवीन. जिथं परमेश्वराला राहायचं होतं तिथं आपण कुणाला बसवलेलं आहे. मग जे 21 वचन म्हणतंय समोर, ते आपल्याला सूट होईल का? मी जसा विजय मिळवून आपल्या पित्याबरोबर त्याच्या राजसनावर बसलो तसा जो विजय मिळवितो त्याला मी आपल्या राजसनावर आपल्याबरोबर बसून घेईन. होईल का असं? तर आजही मंडळी वेळ गेलेली नाही आहे. आजही आपल्याला बरं आणि वाईटाचं ज्ञान आहे. तर आज पण आपण त्या शैतानाला दाबात ठेवू शकतो. त्याच्या दाबात न जाता, त्याच्या कंट्रोलमध्ये न जाता त्याला आपल्या कंट्रोलमध्ये आणू शकतो. ज्यावेळेस आपल्या मनात एकसारखे वाईट विचार येत असतील किंवा कुणाबद्दल काही येत असेल
त्यावेळेस आपण म्हणू शकतो ना, चल शैताना निघतो. DS सरांनी बायबल स्टडीमध्ये एक गोष्ट इतकं सुंदर शिकवली. शैतान कसा बोलतो हे जर तुम्हाला कळालं तर शैतान तुमच्या समोर देखील येऊन थांबणार नाही. तो कशा प्रकारे मोहात टाकतो, कसल्या मोहात टाकतो, कसा राग आणतो, कसं भांडायला तो उत्तेजना देतो. जसं कायन आणि हाबेलाचा हत्या करेपर्यंत त्याचा त्या कोपापर्यंत त्याचा तो गेला होता राग. जर शैतान कसा बोलतो हे जर आपल्याला कळलं तर त्याला आपण टॅटल करू शकतो. आणि टॅटल करायचं एकच हत्यार आहे, ते म्हणजे बायबलचं वचन. ज्यावेळेस आपण वचन वाचू, वचनामध्ये राहू, वचन आपल्याला काय माहिती आहे. कारण ज्यावेळेस येशूची परीक्षा होत होती त्याने देखील नियमशास्त्र हेही सांगते की त्याने सगळ्या त्याच्या प्रश्नाचे उत्तरं नियमशास्त्र हेही सांगते की म्हणून दिलेलं आहे. नियमशास्त्राच्या वचनाद्वारे त्याने विजय मिळवलेला आहे. त्याच प्रकारे आपल्याला पण विजयाची संधी आहे, आजही आहे, गेलेली नाही आहे. पण ते कधी भेटेल आपल्याला, ज्यावेळेस आपण बायबल उघडू, वाचू, त्याच्यासोबत कसं लढायचं, कोणतं वचन, कारण त्यालाही पूर्ण बायबल माहिती आहे. मग त्याला वचनाद्वारेच आपण उत्तर देऊ शकतो. तर त्यासाठी मंडळी आजही वेळ गेलेली नाही आहे. आजही आपण त्या शैतानाला आपल्या दाबात ठेवू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणलं तर आपण जसं आपल्याला समजतं किंवा कोणी सांगतं त्या गोष्टीवर आपण डिस्कस करतो. 666 हे कुठून आलं? हे स्वतः आपण आणलेलं आहे. कशा प्रकारे आणलं? वचन वाचा सिस्टर. पहिल्या अध्यायाच्या वचनामध्ये, उत्पत्ती पहिल्या अध्यायामध्ये परमेश्वराने पहिल्या दिवशी हे केलं, दुसऱ्या दिवशी ते केलं, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी, पाचव्या दिवशी, 6व्या दिवशी परमेश्वराने काय निर्माण केलं? मनुष्याला. कशाने निर्माण केलं? मातीने. प्रत्येक गोष्ट परमेश्वराने शब्दाने निर्माण केली. तो बोलला आणि ते झालं. मनुष्याला केलं असतं, पण परमेश्वराला त्याच्या प्रतिरूपाचा मनुष्य बनवायचा होता. त्याने ज्या वेळेस माती घेतली, किती प्रेमाने, किती आदराने, किती सन्मानाने त्या मातीला आकार दिला असं. आपल्याला काहीतरी आपल्या आवडीचं करायचं म्हणलं तर आपण कसंही करतो का? किंवा आपला कोणीतरी प्रिय व्यक्ती ज्याला आपण इन्व्हिटेशन देतो, डिनरला या किंवा लंचला या, कसंही करतो का? रोजची करणारी भाजी देखील आपण 10 वेळा टेस्ट करतो की त्या व्यक्तीला पसंत यायला पाहिजे, त्या व्यक्तीला पसंत यायला पाहिजे. 6व्या दिवशी परमेश्वराने खूप प्रेमाने आपल्या प्रतिरूपाचा आपल्याला निर्माण केला आणि आपण त्याचं काय केलं? उत्पत्ती 6वा अध्याय 5वा वचन. पृथ्वीवर मानवाची दुष्टाई फार आहे. त्याच्या मनातील येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले. बस. आणि 6वा वचन. म्हणून मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा परमेश्वराला अनुताप झाला आणि त्याच्या चित्ताला खेद झाला. उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायामध्ये 6व्या दिवशी परमेश्वराने मनुष्याला बनवलं. उत्पत्तीच्या 6व्या अध्यायामध्ये 6व्या वचनामध्ये परमेश्वराने त्याच मानवाला बनवलेलाचा त्याला काय झाला? अनुताप झाला. आणि खेद हा शब्द वापरलेला आहे. खेद आपण किती इझी गोईंग वेमध्ये म्हणून जातो, एकदम सोप्या ह्याच्याने म्हणतो. पण खेद ज्यावेळेस आपल्याला होतं, खेद इतक्या प्रमाणात झाला त्याला की त्याने जे बनवलं ते पूर्ण डिस्ट्रॉय करायचा निर्णय घेतला. म्हणजे परमेश्वराला किती कोपापर्यंत, किती एक त्या लिमिटपर्यंत राग आला परमेश्वराला. आपण आपल्यानंच बनवलेली वस्तू आपण डिस्ट्रॉय करायला आपल्याला किती हे वाटते, चांगलं नाही वाटत. परमेश्वराने जे एवढ्या प्रेमाने बनवलेलं, त्याच व्यक्तीला बनवलेलाचा परमेश्वराला अनुताप झाला. आणि 6व्या अध्यायाच्या 6व्या वचनामध्ये त्यांनी निर्णय घेतला की जे मी हे बनवलं त्याला मी पूर्ण नष्ट करेन. 666. त्याच वेळेस आपण तिथंच हे झालेलं आहोत. आपण म्हणतो आता येईल तेव्हा येईल, नाही. ज्या आज्ञा, ज्या नियम, ज्या निर्बंध आपल्याला परमेश्वराने लावून दिलेल्या होत्या त्या प्रत्येक वेळेस क्षणोक्षण आपण त्याचा अनादर केलेला आहे. त्याच्या प्रत्येक आज्ञाचा आपण अवमान केलेला आहे. हे
की 6 तर आपणच आणलेला आहे. तर मंडळी आत्ताही वेळ केलेली नाही आहे आपल्याला. आपण आजही परमेश्वराच्या जवळ जाऊ शकतो, पण त्याच्यासाठी आपण आपले पाप पदरी घेतले पाहिजे. आपण आपल्या चुका आपल्या तोंडाने आपल्या मुखाने कबूल केलं पाहिजे. आदाम करू शकला असता, पण त्याच्यामध्ये ते शैतानाचं बी पेरलेलं होतं, आपल्यामध्ये पण पेरलेलं आहे. आपण जर कोणी सांगत असेल तर आपण स्पष्ट म्हणतो की मनुष्य हा जन्मता पापी आहे. हानोकच्या बद्दल वाचलंय का? हानोकाला पण लेकरं होते, हानोकाला पण बायका होत्या. जर त्याची वंशावळी पाहिली आपण कायनाची 5व्या अध्यायामध्ये खूप स्पष्ट दिलेलं आहे. त्याची वंशावळीमध्ये बरेच त्याला लेकरं झाले, मुले झाल्या, मुली झाले, त्यांचे पण लग्न झाले. आणि हानोक हा असा होता, तो 1 नाही 2 नाही 3 नाही 300 वर्ष परमेश्वराच्या बरोबर चालला. परमेश्वराच्या बरोबर चालणं ह्याचा अर्थ काय? प्रत्येक एक क्षण आपण जे आता वाचलं, मानवाचे विचार एकसारखे वाईट होते. एकसारखे म्हणजे काय? कंटिन्युअस. प्रत्येक क्षण आपल्या डोक्यात आपले विचार काय होते? वाईट होते. तसं 300 वर्ष ज्यावेळेस हानोक परमेश्वरासोबत चालला, तर कंटिन्युअस प्रत्येक क्षण तो त्याच्या बरोबर चालला. आणि त्याला मरणाचा अनुभव आलेला आहे का? बायबल काय म्हणते? परमेश्वराने त्याला वर उचलून घेतलं. तर आपण एक एक्सक्यूज घेतो की मनुष्य जन्मता पापी आहे, आदाम हवानी केलं, आम्ही पण त्याच्यामुळे असं झालं. बरं आणि वाईटाचं ज्ञान आहे ना आपल्याला, मग आपण ते वापरू शकतो ना. इथं पण आपण काय करतो? जे बी आपल्यामध्ये केलेलं आहे शैतानाने, त्याचे दोष टाकतो. आणि बायबलचं वचन काय म्हणते? दोष लावू नकोस. आजही आपल्याला बरं आणि वाईट कळतं. मग आपण इथं हानोकाचं उदाहरण का घेऊ नये? जसं तो चालला तसं आपण चालू शकतो ना. चालू शकत नाही का? मग आजपासून निर्णय घेऊया की आपण पण प्रयत्न करूया. आणि प्रयत्न कधी यशस्वी होतात, आणि ते प्रयत्न कशाद्वारे करायचे? बायबलच्या वचनाद्वारे. जर हे वचन आपल्यामध्ये असेल तर आपण कुठेही त्याचा सामना करू शकतो. कारण इफिसकरास पत्र याचा 6वा अध्याय 17 वचनामध्ये स्पष्ट म्हणलेलं आहे, तुमचं युद्ध 10व्या वचनापासून दिलेलं आहे की तुमचं युद्ध ह्या वाचा सिस्टर तर अवकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे. तर त्यांच्यासोबत लढण्यासाठी आपल्याला काय पाहिजे? तर 17 वचन स्पष्ट म्हणते, तारणाचं शिरस्थान म्हणजे काय? तारणाचं शिरस्थान आणि आत्म्याची तलवार म्हणजे वचन. इफिसकरास पत्र 6वा अध्याय 17 वचन. तारणाचे शिरस्त्राण व आत्म्याची तलवार म्हणजे देवाचे वचन ही घ्या. जर आज आपल्याला त्या पापासोबत, त्या शैतानासोबत जर लढायचं असेल आणि लढावंच लागणार, तर त्याच्यासाठी आपल्याला आत्म्याची तलवार म्हणलं तर हे वचन दिलेलं आहे. ज्यावेळेस वचन आपल्या बरोबर आहे त्यावेळेस शैतान आपल्या समोर देखील थांबू शकणार नाही. धन्यवाद देते मी ह्या वचनासाठी. परमेश्वराने ही संधी दिली की जिथं मी लहानाची मोठी झाली तिथंच मला वचन सांगण्याची संधी दिली. मीडिया साहेबांचेही धन्यवाद देते. थँक्यू तुम्हाला साहेबांचे. थैंक यू सिस्टर इस वचन के लिए। कुछ बातें उन्होंने कही, कुछ उदाहरण मुझे याद आए कि कैन जो है अपना जो बलिदान दिया और स्वीकार नहीं किया, उसका ज़्यादा गुस्सा नहीं उन्होंने बताया, लेकिन आबेल का एक्सेप्ट किया परमेश्वर ने, ये उसका ज़्यादा गुस्सा। तो मुझे याद है एक वाक्य है, जब मैं ज्ञान मतम पहली बार गया था तो पहला जो करेक्शंस मैंने किया था मेन एग्जामिनेशन का, अब मैं मेरे हिसाब से स्ट्रिक्ट करेक्शन किया। जब मैं हमारे यहाँ पेपर बांटते वापस देते तो पहला बच्चा आया, देखा उसको बहुत कम मार्क्स मिले, सभी को कम मार्क्स मिले थे, कम मार्क्स मिले, वो नीचे मुझे डाल के गपचों से चला गया, मुँह उतार दिया उसने क्योंकि उसको कम मार्क्स मिले। दूसरे को दिया हमने, तीसरे को दिया, फिर बाद में सबको मालूम हुआ कि तेरे को भी कम मार्क्स मिले ना, फिर सबके मुँह चेहरे पे खुशी आ गई। जब तक उनको मालूम नहीं हुआ कि दूसरे को भी कम मिले, वो नाराज था, दूसरे को भी कम मिले वो चलता। तो हाबेल को जो परमेश्वर ने स्वीकारा
और कैन का नहीं स्वीकारा, इसका भी उसको उतना गुस्सा नहीं, परंतु हाबेल का उसने स्वीकारा। तो हमारी बच्ची बहुत अच्छा बोली अंजलि, क्या अंजलि बुद्धे, क्योंकि वो कैन क्या किया, अपने में से कुछ ला कर दिया, कुछ ला कर दिया। क्यों? क्योंकि उसके ऊपर विश्वास थोड़ा सा कम था। लेकिन हाबेल ने सर्वोत्तम पहले उठा लेकर आया उसने। और इब्रानी की पत्री में अंजलि ने बहुत अच्छा बताया कि इब्रानी की पत्री इसका 11 अध्याय 4 वचन में उसका आंसर वहां पे दिया है। विश्वास से हाबेल ने सही काम किया। क्या सही काम किया? उत्तम जो ला कर दिया, अपना सर्वस्व ला दे जा, अपना सर्वोच्च अच्छा से अच्छा ला कर दिया। क्यों? विश्वास था। और वो तो जो गुड़िया ने 2 दमड़ी डाली थी पर यीशु मसीह के सामने, वो क्या था? उत्तम था, उसका अपना सर्वस्व दिया। क्यों? विश्वास, है ना। और वो जो विधवा जिसके पास एलिशा को भेजा गया था, वो तो सीदोन और टायर की थी, जहां तो विश्वास लोग नहीं थे, वो तो गैर यहूदी माने जाते थे, अविश्वासी माने जाते थे। वहां पे परमेश्वर ने उसको भेजा। उसने क्या कहा कि मुझे खाना दे। उसके पास एक ही थोड़ा सा ये था, आटा था, वो खा के मरने वाली थी। वो लास्ट उसका जो अंश बचा था खाने का, वो नबी को दे दी। क्यों? विश्वास था। सो विश्वास ही से हम परमेश्वर को पा सकते हैं। तो इसलिए विश्वास जो आज वचन लाए, कहना हाबेल का परमेश्वर करे हम सबको आशीष दे। आगे हम चलेंगे। इस वक्त हम परमेश्वर को अपने भेंट अर्पण करेंगे। मैं सूरज निर्मल से विनती करूंगा कि हमारे एक स्पेशल नंबर दे और हम सब परमेश्वर को अपना भेंट चढ़ाएं। शांति का आरंभ, युग प्रेम का प्रारंभ, प्रभु क्षमा में है सागर, यीशु दया सागर, प्रभु क्षमा में है सागर, यीशु दया सागर। युग शांति का आरंभ, युग प्रेम का प्रारंभ, प्रभु क्षमा में है सागर,
इस वक्त अनाउंसमेंट होगा। मैं हमारे सेक्रेटरी मिसेस रेखा युवान का से विनती करूँगा, मुझे नहीं दिख रहा है सर। खैर अनाउंसमेंट इस प्रकार से है। हमारे चर्च की आराधना रेगुलर रूप से 9:30 बजे नियमित रूप से होगी और 9:30 बजे हमारे संडे स्कूल भी नियमित रूप से चल रही है। कंफर्मेशन में के लिए जो जिन्होंने नाम दिए अपने, उनके लिए क्लासेस है हर संडे 3 बजे से 6 बजे तक। तो जिन्होंने भी नाम दिया आज भी होगा। आज मैं क्लास लूँगा क्योंकि पासवान साहब नहीं है, उन्होंने मुझे रिक्वेस्ट की कि आज क्लास ले। तो उनका जो 2 अध्याय हो गए, तीसरे अध्याय पर मैं आज उनका क्लास लूँगा। सो 3 बजे प्लीज़ आइएगा क्योंकि बहुत ज़रूरी है। जब तक आप ये क्लासेस नहीं करेंगे, पासवान के पास ये अधिकार रहता है कि आपका कंफर्मेशन रोक भी दे। बाइबल स्टडी हर दिन इस लेट के सीज़न में हर दिन हो रही है। सवेरे 10:30 बजे हमारे पासवान साहब इसको चला रहे हैं। बाइबल स्टडी 10:30 बजे हर दिन मंडे से सैटरडे तक। क्योंकि आज महीने का आखिरी दिन है, आज हम फास्टिंग और प्रेयर रात में करेंगे 6 बजे से 10 बजे तक। वैसे पासवान का प्लान है कि रात भर करें, लेकिन जिनको भी लगता है कि रात भर भजन कर सकते हैं उनके लिए फ्री है। लेकिन हम जितने आ सकते हैं ज़्यादा तादाद में हम 6 बजे से 10 बजे तक ये फास्टिंग प्रेयर्स करेंगे। इनके लीडरशिप करेंगे MMMIF और WSS। पासवान का अनुरोध है हम सबसे कि हमारा टाइथ, हमारा दशांश हम परमेश्वर घर में लाएं। लेंट डेज की शेड्यूल इस प्रकार से है। मंडे के दिन कल यानी 1 तारीख को मिस्टर सीताराम सूर्यवंशी ब्रदर के घर पर है। वहाँ पे क्लेमेंट लाडा लीडर है और ये उनका घर है धने गांव में। 2 तारीख को मिस्टर सुनील जादव सर ब्रदर के पास में प्रेयर है, उनके लीडर रहेंगे मिसेस कांचन श्री सुंदर, उनका घर गांधीनगर में। 3 तारीख को चर्च में ही सभा होंगी और उनके उस दिन के 3 तारीख को बुधवार को मिस्टर जोएल लाइमन लीडर रहेंगे। 4 तारीख को भी चर्च में होगा। शायद आप अनाउंस करेंगे कोई चेंजेस है प्लीज। 3 तारीख का जो है विमल बाई बेदरे, 3 तारीख बुधवार के दिन विमल बाई बेदरे तेरा नगर, इनका घर जो है तेरा नगर है, इनके घर पर प्रेयर मीटिंग होगा। उनके लीडर है मिस्टर लाइमन। और 4 तारीख को जो है गुरुवार के दिन नूतन चौहान के घर पे नवा मुंडा राम रतन सिंह कॉलोनी जो है उसमें रहेगा और थॉमसन जगदाले उनके लीडर है। 5 तारीख को मिस्टर रविकांत दमाला, उनके घर पर प्रेयर मीटिंग है। असरजन में उनका मकान है और इसके लीडर है क्रिस्टोफर डेविड। और 6 तारीख को श्याम रावण गांवकर, शनिवार के दिन बलिरामपुर इनका मकान है, वहाँ पर लीडर है मिस्टर क्लेमेंट लाडा। तो बाकी जैसा शीट है उस तरह से चलेंगे, लेकिन 2 चेंजेस है। 3 तारीख और 4 तारीख चर्च के बजाय 3 तारीख को होगा विमल बाई बेदरे तेरा नगर को और 4 तारीख को होगा नूतन चौहान नवा मुंडा में। इतना आप याद रखें। थैंक यू ब्रदर। फ्राइडे फास्टिंग प्रेयर नियमित रूप से हर फ्राइडे को सुबह 10:30 बजे होता रहेगा। और गत सप्ताह का कलेक्शन इस प्रकार से है 7,600 रुपया। 26 तारीख 7,600 रुपये ये कलेक्शन रहा। और इस वक्त मैं एक प्रेयर रिक्वेस्ट आई है, मिस्टर टिप्पना वेलुरकर ब्रदर का तबीयत ठीक नहीं है, तो आप अपने पारिवारिक प्रार्थना में और वैयक्तिक प्रार्थना में उनको स्मरण करें। और
WSS के प्रेसिडेंट मिसेस शोभा डेविड से विनती करूँगा, उनका एक छोटा सा अनाउंसमेंट है, क्योंकि वर्ल्ड वुमेन्स डे आ रहा है, उसके निमित्त भी अनाउंस करना चाहिए प्लीज़। सबसे पहले पिता परमेश्वर को धन्यवाद देती हूँ कि जो अधिकार उन्होंने मुझे दिया है, उस अधिकार को मैं मद्देनजर रखते हुए जो अनाउंसमेंट करना है वो अनाउंसमेंट मैं कर रही हूँ। तो 8 तारीख को 8 मार्च वुमेन्स डे है, महिला दिवस। उस उपलक्ष्य में हमने चर्च में आराधना रखा है 7 से आगे। तो उसमें जिस बहनों को स्पेशल सॉन्ग वगैरह देना है तो वो दे सकते हैं, और 3 या 4 बजने के बाद हम प्रैक्टिस में चर्च में आने वाले हैं। तो जिस बहनों को गीतों के द्वारा परमेश्वर की स्तुति करना है या कुछ स्किट है तो आप दे सकते हैं मेरे पास नाम। और विशेष यह सूचना है कि इतने साल हम WSS चलाए हैं, लेकिन ये साल अपने DS सर बहुत स्ट्रिक्ट है, तो उन्होंने कहा है कि आपका एक रजिस्टर चाहिए मुझे। तुम्हारे महिला मंडल का जो भी नाम है, जितने परिवार में महिला कितने हैं, उन्हें सभी के नाम मुझे चाहिए। तो हमने एक रजिस्टर बनाया है एरिया वाइज। उस एरिया वाइज में हम जाएंगे, या फिर आप लोग चर्च में आए तो चर्च में भी आप नाम बता सकते हैं कि अपने घर में कितने महिला हैं। तो उसके अनुसार हमें लिस्ट बनाना है। और मैडम भी वही कहते कि तुम्हारे चर्च में बहुत सारी लेडीज़ हैं, लेकिन मीटिंग में 10, 12 या 15 इतने लेडीज़ बैठते हैं। तो मुझे उम्मीद करती हूँ मैं कि आप लोग सभी मुझे सपोर्ट करने वाले हैं। हर एक लेडीज़ का नाम रजिस्टर में होना है, इसीलिए सभी जन मेरे पास नाम रखिए, नाम दीजिए। और एक विशेष सूचना यह है कि अपना जो मंथली कंट्रीब्यूशन है, मंथली जो हाउसवाइफ है, जो घर में रहते हैं, उन लेडीज़ के लिए 300 रुपये रखा गया है साल का, और जो ड्यूटी करते हैं उनके लिए 600 रुपये रखा गया है। तो सभी लेडीज़ से, सभी महिलाओं से मैं विनती करती हूँ कि उन्होंने अपना नाम मेरे पास दीजिए, और मंथली कलेक्शन जो भी मासिक फीस है वो देने की कृपा करें। तो मुझे सर को भी बताने में दिक्कत नहीं होगी कि मेरे पास इतने महिला हैं। अभी तक जो भी ठप होगा था अपना इसके वजह से, कोरोना की वजह से प्रेयर मीटिंग बोलो या कुछ भी प्रोग्राम नहीं हो रहे थे, लेकिन इसके आगे अपन जरूर कोशिश करेंगे। ये सिर्फ परमेश्वर की योजना है कि हम इतने साल रेस्ट किया है, लेकिन आगे हमें जाना है और परमेश्वर की स्तुति करना है। तो मैं यही सभी बहनों से, और जूनियर WSS खास करके जूनियर WSS जो नए शादी हो गई है लड़कियों की, बाहर गांव से आए हैं या अपने चर्च के हैं, ऐसी सभी यंगस्टर लड़कियां आगे आना है। अभी हम पहले कर चुके हैं, हम सिर्फ आपके पीछे सपोर्ट के तौर पे रहेंगे, और आपको जो भी करने की इच्छा है हम हमें बताइए, तो हम बिल्कुल आपको सपोर्ट करेंगे। और परमेश्वर की जो प्रचार बोलते हैं महिलाओं के द्वारा, गर्ल्स लड़कियों के द्वारा और यूथ लोगों के द्वारा ही ज़्यादा परमेश्वर की सुसमाचार और सुवार्ता होना जरूरी है। इसलिए मैं सभी से विनती करती हूँ कि अपना नाम मेरे पास दीजिए और मंथली कंट्रीब्यूशन जो है वो देने की कोशिश करें। तो सर ने मुझे समय दिया, इसलिए मैं धन्यवाद करती हूँ। वाइस प्रेसिडेंट की अनाउंसमेंट करने वाली थी, लेकिन वाइस प्रेसिडेंट प्रीति आलड़ा है, सेक्रेटरी प्रीति सिंधे है, और ट्रेजरर सीमा भान। और जो भी अपना मंथली कंट्रीब्यूशन है या मेरे पास दीजिए या सीमा वाक के पास दीजिए, तो आपको तुरंत वहाँ का वहाँ आपको रिसिप्ट दे दिया जाएगा। आज सीमा नहीं आई है, इसीलिए आप मेरे पास खाली नाम दीजिए कि आपको देना है, तो मैं उनको नाम बताऊंगी, आपका रिसिप्ट बना के उन्होंने रख देंगे। नेक्स्ट संडे या कोई भी प्रेयर मीटिंग में जब आप आते हैं तो हम वहाँ का वहाँ आपको दे देंगे। धन्यवाद देती हूँ पिता परमेश्वर को, और मैं भी पूरी उम्मीद रखती हूँ कि आप लोग सभी जन मुझे कोऑपरेट करेंगे। थैंक यू वेरी मच। उसी रीति से एम्बार्क का कुछ अनाउंसमेंट है, मैं रिक्वेस्ट करूँगा ईमान से। चर्च छूटे बाद एमवाईएफ के इलेक्शंस होंगे, तो सारे एमवाईएफ मेंबर से विनती है कि आप चर्च छूटे बाद रुकिए। और दूसरी बात, जो जन एमवाईएफ में होना चाहिए और नहीं है वो लोग भी ज्वाइन हो सकते हैं। ठीक है, ओके, थैंक यू। जो 10 नाम हर पासवान अपने पास देते कि हर 10
फैमिलीज़ को यहाँ पे प्रेजेंट वर्शिप में पार्टिसिपेशन के लिए इस बार लोगों ने प्रतिसाद भी दिया। और पर उन्होंने मुझे 81 to 90 नंबर दिए। अब वो लिस्ट उनके पास है, मुझे नहीं मालूम 81 to 90 कौन है, परंतु आने के बाद ILC मैं उनको फ़ोन करके इत्तला दूंगा। वो 10 फैमिलीज़ अगले हफ्ते में आकर के प्रेजेंट वर्शिप में पार्टिसिपेट करें। इस वक्त हम आगे चलेंगे। इस दान पर हम आशीष मांगे। मैं उन्मेष ब्रदर से विनती करूंगा कि इस दान पर आशीष मांगे, उसके बाद हम प्रभु की प्रार्थना करेंगे। परमेश्वर पिता, तेरे नाम की स्तुति और महिमा करते हैं पिता परमेश्वर। प्रभु आज के सभा के लिए हम धन्यवाद देते प्रभु। हाँ पिता परमेश्वर, जो लोगों ने पिता तेरे लोगों ने जो भेंटें चढ़ाई परमेश्वर पिता, जो तूने हमें दिया उसमें से पिता हमने थोड़ा सा भेंट तुझे दिया परमेश्वर। हमारे इस भेंट को तू स्वीकार कर पिता परमेश्वर। हाँ पिता, हमें भी स्वीकार कर पिता परमेश्वर। हाँ प्रभु, जिस तरह तूने हाबेल के भेंट को स्वीकार किया उस तरह हमारी भेंटों को स्वीकार कर पिता, और इसके बदले में हमें बहुतायत से आशीष दे पिता परमेश्वर। ये प्रार्थना प्रभु यीशु मसीह के नाम से मांगते हैं, आमीन। प्रभु की प्रार्थना बोलेंगे। इस वक्त में हम सब खड़े रहेंगे, क्षमा चाहूँगा, और 10 आज्ञा हम सब मिलकर के बोलेंगे। उसके बाद में हम डॉक्टर साहब लगे रहेंगे। अलिशिबा आजा, लेट करो। अलिशिबा, हम अलिशिबा के साथ मिलकर के 10 आज्ञा बोलेंगे जोर से। तू मुझे छोड़, तू अपने लिए कोई मूर्ति खोद कर न बनाना, तू न किसी की प्रतिमा बनाना जो आकाश में व पृथ्वी पर व पृथ्वी के जल में है। तू उनको दंडवत न करना, न उनकी उपासना करना, क्योंकि मैं तेरा परमेश्वर यहोवा जन्म करने वाला ईश्वर हूँ। और जो मुझसे बैर रखते हैं उनके पेट को, पोतों और पर्वतों को भी मित्रों का दंड दिया करता हूँ। और जो मुझसे प्रेम रखते हैं और मेरी आज्ञाओं को मानते हैं उन हजारों पर करुणा किया करता हूँ। तू अपने परमेश्वर का नाम व्यर्थ न लेना, क्योंकि जो यहोवा का नाम व्यर्थ ले वह उसको निर्दोष न ठहराएगा। तू विश्राम दिन को पवित्र मानने के लिए स्मरण रखना। 6 दिन तो परिश्रम करके अपना सारा कामकाज करना, पर 7वां दिन तेरे परमेश्वर यहोवा के लिए विश्राम दिन है। उसमें न तो तू किसी भांति का कामकाज करना, न तेरा बेटा, न तेरी बेटी, न तेरा नौकर, न तेरी नौकरानी, न तेरे पशु, न कोई परदेशी जो तेरे फाटकों के भीतर हो। क्योंकि 6 दिन में यहोवा ने आकाश और पृथ्वी और समुद्र और जो कुछ उनमें है सबको बनाया, और 7वें दिन विश्राम किया। इस कारण यहोवा ने विश्राम दिन को आशीष दी और उसको पवित्र ठहराया। तू अपने पिता और अपनी माता का आदर करना, जिससे जो देश तेरा यहोवा तुझे देता है उसमें तू बहुत दिन तक रहने पाएगा। तू खून न करना, तू व्यभिचार न करना, तू चोरी न करना, तू किसी के विरुद्ध झूठी साक्ष्य न देना, तू किसी को लालच न करना, न किसी की स्त्री का लालच करना, न किसी के दास दासी व बैर करने का, न किसी की किसी वस्तु का लालच करना।
God.